एका तेलंगी ब्राह्मणाची कथा. हां, तो संपत्तीच्या आशेने आला होता. हो, तो प्रचंड कर्जात बुडालेला होता आणि संपत्तीच्या आशेने स्वामींकडे आला होता. स्वामींनी त्याला काय सांगितलं तर जवळच पडलेल्या मातीचा एक गोळा उचलून घ्यायला सांगितला. तो ब्राह्मण साहजिकच निराश झाला असेल. नक्कीच, पण त्याने तो मातीचा गोळा पिशवीत टाकला आणि तो परतीच्या प्रवासाला लागला. वाटेत जेव्हा पिशवी जड वाटू लागली आणि त्याने उघडून पाहिले तेव्हा त्या मातीच्या गोळ्याचे चक्क शुद्ध चांदीत रूपांतर झाले होते. हो, ही खूप प्रसिद्ध कथा आहे. पण मला एक प्रश्न पडतो, जर त्या ब्राह्मणाला चांदी मिळालीच तर यात त्याचा अहंकार कसा नष्ट झाला? स्वामींनी तर उलट त्याची पैशाची हाव पूर्ण केली ना. वरवर पाहता तसं वाटतं, पण यामागे एक खूप मोठं मानसशास्त्र आहे. जेव्हा तो मातीचा गोळा चांदीत बदलला तेव्हा त्या ब्राह्मणाला केवळ पैसा मिळाला नाही, तर त्याला एका सत्याची जाणीव झाली. कोणत्या सत्याची? स्वामींनी त्याला हे दाखवून दिलं की ज्या चांदीसाठी किंवा संपत्तीसाठी तू रात्रंदिवस रडत आहेस, ती माझ्यासाठी या रस्त्यावरच्या माती समान आहे. मी एका क्षणात मातीचं सोनं किंवा चांदी करू शकतो. बापरे, म्हणजे हा एक मोठा धक्काच होता त्याच्यासाठी. हो, यामुळे त्या ब्राह्मणाचा हा भ्रम तुटला की पैसा हेच सर्वस्व आहे. संपत्तीला दिलेलं अवास्तव महत्त्व एका झटक्यात नष्ट झालं. म्हणजे ज्या गोष्टीमागे आपण आयुष्यभर धावतोय ती मुळात शून्य किमतीची आहे हे दाखवून देण्याची ही पद्धत होती. हे तर एखाद्या स्पिरिच्युअल शॉक थेरपी सारखं आहे. अगदी बरोबर, स्पिरिच्युअल शॉक थेरपी. वाच्या एका अंध संताची. हो, सूरदास हे श्रीकृष्णाचे परमभक्त होते आणि त्यांना श्रीकृष्णाचे दर्शन घेण्याची तीव्र इच्छा होती. आणि मग स्वामी समर्थ तिथे जातात, ते सूरदासांच्या डोळ्यांना स्पर्श करतात आणि खरोखरच त्यांची दृष्टी परत येते. हो, पण पुढे काय होतं ते जास्त महत्वाचं आहे. बरोबर, जेव्हा सूरदास डोळे उघडतात तेव्हा त्यांना समोर स्वामी समर्थ दिसत नाहीत. त्यांना साक्षात शंख चक्र गदा घेतलेले चतुर्भुज श्रीकृष्ण उभे असलेले दिसतात. मला वाटतं यातून स्वामींनी एकाच फटक्यात दोन गोष्टी केल्या. एक तर अंधत्व दूर केलं आणि दुसरं म्हणजे देव एकच आहे हा सर्वात मोठा धडा दिला. अगदी अचूक. तुम्ही ज्या रूपात देवाला भजता त्याच रूपात तो तुम्हाला दिसू शकतो. स्वामींनी कधीच असं सांगितलं नाही की फक्त माझीच पूजा करा. त्यांनी भक्ताला त्याच्या इष्टदेवतेच्या रूपात दर्शन दिलं. हो, आणि केवळ दृष्टी देणे इथवरे मर्यादित नव्हते. असाध्य आजार बरे करण्याचेही अनेक दाखले आहेत. दक्षिण भारतातून आलेला एक संत, ज्याला ड्रॉप्सी म्हणजे पोटाचा एक अतिशय गंभीर आजार झाला होता, त्या काळी असा आजार म्हणजे मृत्यूचीच शाहूल मानली जायची. हो, आणि त्याला स्वप्नात दृष्टांत मिळतो. तो अक्कलकोटला येतो. हजारो लोकांच्या गर्दीत स्वामी त्याला अचूक ओळखतात आणि त्याला त्याच्या इष्टदेवतेचे दर्शन घडवून त्याचा आजार पूर्णपणे बरा करतात. आणि या चमत्कारांमध्ये कोणताही भेदभाव नव्हता. धर्म, जात, पंथ या सगळ्याच्या पलीकडे हे कार्य होतं. शंकरराव नावाच्या एका अधिकाऱ्याचं उदाहरण बघा. त्यांना स्वामींनी मशिदीत जायला सांगितलं होतं. हो, तो खूप आजारी होता. स्वामींनी त्याला कोणता उपाय सांगितला तर एका मशिदीत शेख नूर दर्गात जाऊन फकीरांना अन्नदान करायला सांगितलंय. आणि आश्चर्य म्हणजे तो आजार बरा झाला. हेच त्यांच्या कार्याचे वेगळेपण होते. हे सगळे प्रसंग माणसाला त्याच्या संकुचित चौकटीतल्या विचारांमधून बाहेर काढण्यासाठी होते. म्हणजे अहंकार तोडण्यासाठी. हो, जेव्हा माणसाचा स्वतःच्या ज्ञानावरचा, पैशावरचा किंवा धर्माच्या भिंतींवरचा अहंकार तुटतो तेव्हाच तो खऱ्या अर्थाने मोकळा होतो. पण मग ह्या सगळ्याचा आजच्या काळात अर्थ काय घ्यायचा? आपण महावतार बाबाजींबद्दल बोललो, जे हिमालयातून गुप्तपणे कार्य करतात. आपण स्वामी समर्थांबद्दल बोललो, जे थेट लोकांच्या गर्दीत राहून त्यांच्या समस्या सोडवत होते. आजच्या या कलियुगात जिथे प्रत्येकाला ऑफिसची घाई आहे, EMIचं टेन्शन आहे, तिथे या सगळ्याचा काय उपयोग? जर आपण महावतार बाबाजी आणि श्री स्वामी समर्थ यांच्या शिकवणीचा अभ्यास केला तर आपल्याला एक समान धागा सापडतो. आणि तो धागा आपल्याला बाहेरच्या जगातून थेट आपल्या आत घेऊन जातो. म्हणजे अंतर्मुख करतो. अगदी. स्वामी समर्थ समाधी घेण्यापूर्वी काय म्हणाले होते? ते म्हणाले होते, मी गेलो नाही, मी जिवंत आहे. ते भौतिक शरीरात नसले तरी त्यांचे चैतन्य कायम आहे. आणि महावतार बाबाजींचंही तेच सांगणे आहे. बाबाजी म्हणतात, मी तुमच्या हृदयात राहतो, हिमालयात किंवा मंदिरात नाही. तुम्ही माझ्याकडे 1 पाऊल टाकले तर मी तुमच्याकडे 10 पावले येईन. चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.